नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन धमाकेदार ट्विस्ट आपण पाहत असतो. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काहीतरी धमाकेदार ट्विस्ट. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्याआधी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला पार्थ काव्याची किंवा जीवानंदिनीची जोडी आवडते, हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूयात. तर इकडे जीवा हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि ते मध्ये डिवायडर टाकलेलं असतं. त्यांच्याकडे बघून, त्याच्या आदरकडे बघून तो बोलतो की ह्या पलीकडच्या चकाचकबाईमध्ये खूप इगो आहे आणि मला वाटलं होतं की ती आज येऊन माझी कुशी मागेल, तर तिनं सरळ सरळ चादर आणि उशी मागितली. काय ही पद्धत, असं म्हणतो आणि तो का नंदिनीचा विचार करत असतो. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि त्याच्या अंगावरून हात फिरवायला लागतो. त्यावर लगेच तो म्हणतो, हां तू तर गेली होतीस ना खाली झोपायला, मग आता कशाला आली आहेस माझ्याकडे. हा पण इगो दाखवायला लागतो की त्याला वाटतं की नंदिनी आली असेल, परंतु तो पार्थ असतो आणि पार्थ हा त्याच्या मानेवर वगैरे बोटं फिरवतो. त्यावर तो म्हणतो की तुझ्या बोटांवर कंट्रोल करा चकाचकबाई, नाही तर मी उगाचच ऑन होईल. असं म्हटल्यावर तो म्हणतो, पण तू बोलत काहीच का नाही आहेस. यावर लगेच तो म्हणतो, मग तो वेगळ्या आवाजात, पार्थ हा थोडासा स्लो आवाजात, कमी आवाजात म्हणतो की हां हो की मगवान. असं म्हटल्यावर लगेच तो म्हणतो की हिचा घसा बसल्यापासून आवाज जरा वेगळाच यायला लागला आहे. असं म्हणून तिच्याकडे बघतो तर तिथे पार्थ असतो आणि पार्थ मग जोरजोरात हसायला लागतो. त्यावर जीवा लाईट ऑन करतो आणि पार्थ दादाच्या गळ्यात मिठी मारतो आणि म्हणतो की किती माझी मस्करी करतोस, माझ्याशी असं वागतोस. यावर तो पार्थवर खूप चिडतो. तेव्हा पार्थ म्हणतो की हां बघितलं मी, तू कसा रिॲक्ट करत होतास. त्यावर तो म्हणतो की मी काय एवढा येडा नाही आहे, मलाही कळतं. त्यावर तो म्हणतो, हां बोटं फिरवल्यावर कळलं की मला तू काय काय करत होतास, काय काय बोलत होतास. तर त्यावेळेस तो म्हटला, मला मला माहिती आहे तूच माझी मस्करी करत आहेस. मला माहीत होतं की पार्थ दादाच आहे, पण मीही नाटक करत होतो. कारण कुठं त्या नंदिनीची नाजूक नाजूक बोटं आणि कुठेही तुझी भदाडी बोटं मला लगेच ओळखायला आलं. त्यावर पार्थ म्हणतो की नाही चुप बस, तुला काही ओळखायला वगैरे आलेलं नाही, मी बघितले ना. असं म्हटल्यावर तो म्हणतो, नाही मला कळतंय की नंदिनीची किती नाजूक बोट आहेत आणि त्या नाही आहेत, हे मला माहीत झालं. त्यावर पार्थ जीवाला म्हणतो की गप रे, तुला काही कळत नाही, काहीही वळत नाही आणि कळलं तर वळत नाही आणि त्यामुळे तुला काहीच कळत नाही. च्विंगम कुठला, असं म्हणतो. त्यावर ते म्हणतो, काय मी च्विंगम. तो म्हणतो, हां तू च्विंगम. तर तो म्हणतो, हां त्या च्विंगमसारखं किती नातं ताणतोयस. मागचे 21 दिवस झालं की ती लव गुरु म्हणून फिरत होतास आणि आता नंदिनी ते आल्यात तर तू असा चुपचाप बसलायसा. असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही, ती नंदिनी स्वतःहून बोलायला पाहिजे. आणि पार्थ जीवाला म्हणतो की तू प्रेमाचा बेसिक अर्थ विसरला आहेस. मागचे 21 दिवस लवगुरू म्हणून फिरत होतास, पण आता प्रेमाचा बेसिक अर्थ देखील तुला माहिती नाही आहे. तुला माहिती आहे का, प्रेम म्हणजे जिंकण्यात नसतं, प्रेम हे हारण्यात असतं, असं पार्थ त्याला सांगतो. आणि तेवढ्यात लगेच त्याला मेसेज येतो की लगेच तो म्हणतो, बघ माझ्या काव्याने माझ्या बायकोनं हॅप्पी व्हॅलेंटाईन डेचा मेसेज केला असेल, असं तो म्हणतो. त्यानंतर मग तो म्हणतो, मग काय घरातल्या घरात मेसेज करतात, असं जीवा म्हणतो. फक्त घरातले घरात मेसेज कशाला करतात, जा की तुमच्या रूममध्ये तुमचं व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट वगैरे करा. असं म्हटल्यावर तो म्हणतो, हां मी करणारच होतो. मग जीवा म्हणतो, जा तुझ्या बोटांची करामत तुझ्या बायकोसमोर दाखव. असं म्हटल्यावर ते म्हणतो, हां मी दाखवणारच होतो, पण तुझी बायको आहे की ती माझ्या बायको शेजारी येऊन झोपली आजची रात्र. असं म्हटल्यावर मग जीवा म्हणतो, काय नंदिनी तिथे येऊन झोपली. असं म्हणून मग इकडे आता नंदिनी आणि काव्या यांच्या या गप्पा चालू असतात. काव्या ही नंदिनीला म्हणते की मग ताई कसं वाटते तुला काव्या त्याच्या रूममध्ये येऊन. त्यावर नंदिनी म्हणते की मला ना तुमच्या स्पेसमध्ये येऊन अजिबात चांगलं वाटत नाही. आणि असं म्हटल्यानंतर लगेच नंदिनी म्हणते की तू असं का झोपतेस पण. यावर काव्या म्हणते की नाही, आम्ही असंच झोपतो समांतर रेषांसारखे. आणि आज या 2 रेषा एक होणार होत्या. असं म्हटल्यावर नंदिनीला थोडंसं अपसेट वाटतं की तिला वाटतं की आपण या दोघांच्या स्पेसमध्ये आलो. आता काव्या म्हणते की आमचं सगळं सुरळीत चाललंय ताई, आता सर्व काही व्यवस्थित आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की मग सर्व सुरळीत चालू असताना तुम्ही दोघांनी हट्टाने मला इथे का बरं घेऊन आला तुमच्या रूममध्ये. त्यावर काव्या म्हणते की तू बाहेर झोपलेली हे आमच्या दोघांना आवडलं नाही. आणि नंदिनी म्हणते की तुम्ही दोघांनी आतमध्ये आणले ते मला काही आवडलेलं नाही. असं म्हटल्यावर काव्या म्हणते
की नंदिनी म्हणते की फक्त आजची रात्र तुम्ही हट्टाने घेऊन आल्या म्हणून मी आजची रात्र झोपणार येते नाही आणि उद्यापासून झोपणार नाही, कारण उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. यावर लगेच काव्या म्हणते हां व्हॅलेंटाईन डे आहे. ती तर मग नंदिनी म्हणते हां व्हॅलेंटाईन डे आहे, पण ते माझ्यासाठी काही नाही, माझ्याशी या दिवसाचा काहीही संबंध नाही, ती मी तुमच्यासाठी बोलले. असं म्हटल्यावर काव्या म्हणते हां सर्व काही कळतंय बरं का, माझ्या भोळ्या ताईला जसं काय काही कळत नाही अशी दाखवते. असं म्हटल्यावर मग लगेच काव्या म्हणते की मग काय उद्याचा हॅशटॅग जीवानंदिनीचा प्लॅन. त्यावरती म्हणते कसला प्लॅन, काही नाही आहे, काही प्लॅन नाही तो प्लॅन, उलट मला उद्या आनंद निवासमध्ये खूप सारी काम आहेत. यावर काव्या म्हणते की शांत बस गं ताई, काय काम करते, तो उलट उद्या हा व्हॅलेंटाईन डे आहे आणि तो म्हणजे कामाचा दिवस नाही, तो प्रेमाचा दिवस आहे असं सांगते. इकडे पार्थ जीवाला सांगतो की उद्याचा दिवस म्हणजे प्रेम करण्याचा दिवस आहे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो थँक्यू हां सर, मला हे काही माहिती नव्हतं, बरं झालं सांगितलं, कारण मी आता फक्त 8 वर्षाचा आहे आणि उद्या मी आता मुंजीला बसेल. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की अरे ते टकलं शेंडी वगैरे चांगलं नाही दिसणार, कसलं सरकॅस्टिकली बोलतोय सारे तू, जरा व्यवस्थित बोलणं, तुझ्या अशी जिभेची धारणा अशी कर करून चिरून टाकली पाहिजे. असं पार्थ तो जीवाला म्हणतो. आणि पार्थ म्हणतो की अरे मी तुझे 21 दिवसाचे ब्लॉग बघितलेत रे, कसले सुंदर, कधी कधी तर मला असं वाटलं की मीही तुझी कॉपी करावी. आणि तुझे फॅन्स तर काय कमेंट्स करत होते, हॅशटॅग जीवानंदिनी परत ये, नंदिनी जीवाकडं परत ये, काय काय कमेंट्स करत होते तुमचे फॅन्स. काय ट्रेंड होता रे तूही आणि तुझे ते प्रेमाचे फंडे देखील काय ट्रेंड होते. मला तर आई सांगायची की काही काही रॅन्डम लोक नंदिनीच्या घरी काही बुके किंवा पत्र पाठवायचे की जीवाकडे परत जा वगैरे असे पत्र पाठवत होते, असं होतं का रे. तर त्यावर जीवा म्हणतो हो काही लोक पाठवतही होते बुके पत्र वगैरे. पार्थ म्हणतो की तुमचे फॅन्स सारखं नंदिनीला म्हणत होते की जीवाकडे परत जा आणि आता नंदिनी परत आले तर जीवा तू तिला जायला सांगतोयस. यावर जीवा म्हणतो की अरे आपल्या माणसाची वाट बघितल्यावर कधी कधी डोळे देखील थकून जातात आणि ती माणसंही नकोशी होतात, अगदी तसंच मला झाले असं जीवा म्हणतो. त्यावर पार्थ म्हणतो की काय बोलतोयस जीवा, अरे तू फक्त 21 दिवस एफर्ट्स घेतलेत, पण नंदिनीनं लग्न झाल्यापासून गेली 6 महिने तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी एफर्ट्स घेतलेत, किती काय काय केले अरे तिने. पार्थ म्हणतो की जीवा तू काही एफर्ट्स केलेत तर त्यावर त्यांनी थोडा वेळ घेतला तर काय झालं, काय बिघडलं, पण नाही आता तू काही बोलूच नकोस, आता मीच ना डायरेक्ट ब्लॉक करतो आणि सांगतो की नंदिनी जीवाकडे परत येऊच नको, खूप दिवस त्याच्याकडे येऊच नको असं तो म्हणतो. आणि हॅशटॅग जीवानंदिनीकडे येऊ नको असंच टाकतो. त्यावर जीवा म्हणतो की वेडे असं काही एवढा मोठा हॅशटॅग वगैरे काही नसतं. त्यावर तो म्हणतो की नसू दे हॅशटॅग वगैरे नसू दे, काय नसू दे, तू मला काही सांगू नको आणि शिकवू नको, माझं मी बघतो. असं म्हटल्यावर जीवा आणि पार्थ म्हणतो की मी ब्लॉग बनवतो आणि तुला देखील टॅग करतो. त्यावर तो म्हणतो की मला टॅग कुठून करणार, माझं अकाउंट डिलीट केलं आहे. त्यावर लगेच पार्थ म्हणतो की अकाउंट डिलीट केलं आहे का डिलीट झालं आहे. त्यावर तो म्हणतो दादा तू पर्सनली जाऊ नको. असं म्हटल्यावर बरं नाही रे पर्सनली वगैरे काही जात नाही. आणि पार्थ म्हणतो की माफ कर रे माझ्या मैत्रिणीला. यावर जीवा म्हणतो मैत्रीण, तो म्हणतो हां मैत्रीण. आणि आता पार्थ म्हणतो की तूही जास्त पर्सनली घेऊ नको आणि माफ कर रे माझ्या मैत्रिणीला. यावर जीवा म्हणतो तुझी मैत्रीण, तो म्हणतो हां आम्ही रिअल फ्रेंड्स, प्रिय फ्रेंड्स आहोत, मित्र आहोत. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो ऐक ना, मीही लग्न झाल्यावर तिच्याशी तसंच वागलो ना, म्हणून ती तुझी रिअल प्रिय मैत्रीण झाली आहे, त्याआधी ती माझी बायको आणि माझी मैत्रीण आहे, हे तू लक्षात ठेव. पार्थ म्हणतो कळतंय ना. तो म्हणते हा कळतंय, आता जाऊन झोप. त्यावर तो जाऊन झोपतो आणि तो आतमध्ये जो रोल डिवायडर टाकलेला असतो त्याच्यावर पार्थ हात ठेवतो आणि जीवा जोरात ओरडतो त्याला हात लावू नकोस. लगेच पार्थ म्हणतो काय त्या रोलवर पण जीव जडलाय वाटतं. असं म्हटल्यावर तो म्हणतो झोप ना, जा ना, झोप ना. मग पार्थ म्हणतो ऐक ना, गुड नाईट. हा म्हणतो हा गुड नाईट म्हणून हाही विचार करत बसतो. आता दुसरीकडे नंदिनी आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात. त्यावर काव्या नंदिनीला म्हणते की ताई तुला ना जीवाबद्दल काहीच वाटत नाही. असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते की काय खरंच मला जीवाबद्दल काहीच वाटत नाही. ती म्हणते हो खरंच,
त्यामुळे परत नंदिनी म्हणते की काहीच वाटत नाही मला जीवाबद्दल. असं म्हटल्यावर काव्या म्हणते परत हो. असं म्हटल्यावर मग नंदिनी म्हणते की अगं काव्या, तुला खरं सांगू का, त्या दिवशी जेव्हा आपल्या घरातून रिक्षा घेऊन निघाले ना, तेव्हापासून माझा जीव तुटतोय अगं त्यांच्यासाठी. मी फक्त बाबांचा पेनड्राईव्ह म्हणून निमित्त म्हणून द्यायला आले होते, पण मी आलेच होते ना गं. पण मी ह्यांच्या दाराशी उभा राहिले, मी पायऱ्यांवर बसले, तरी देखील ह्यांना माझी काही कदरच नाही आणि माझ्याशी बोलले सुद्धा नाही. मला सतत जा 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 करत होते. मी का जाऊ, मी जाणारच नाही ह्यांच्या घरातून, हे माझं घर आहे, मी इथेच आयुष्यभर इथेच राहीन आणि ह्यांच्या डोक्यावर बसून राहीन. असं म्हटल्यावर काव्या म्हणते ताई, तू हेच जर वाक्य जीवांसमोर बोललीस ना, तर जीवा तुला असं उचलून अलगद उचलून घेतील. असं म्हटल्यावर लगेच नंदिनी म्हणते अगोदर त्यांनी कडेवर घेतलेला रुसवा तर खाली ठेवायला पाहिजे ना. काय त्या दिवशी बुद्धी सुचली आणि मी ती गुट्टूचं पाणी पिलं, त्यात जे दारूचं पाणी होतं ते दारू पिली मी आणि तेव्हापासूनच सगळं काही बिघडलं ग आमच्यात. असं ती काव्याला सांगते. आणि ह्यानंतर मग नंदिनीला ठसका लागतो आणि ती पाणी पिण्यासाठी बॉटल शोधते, परंतु बॉटलमध्ये काही पाणी नसतं. मग ती पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जायला निघते. नंदिनी पाणी आणायला गेल्यानंतर आता काव्या स्वतःच बोलते की वाह काव्या, कसलं भारी काम केलंस, खूप छान व्हिडिओ रेकॉर्ड केला आहेस. आता ही पट्टर आणि तिच्या सिंगेश्वर महाराजांना हा व्हिडिओ पाठवणार आणि तो सिंगेश्वर महाराज त्या राजाला हा व्हिडिओ दाखवणार आणि मग नंतर राजा आणि वजीर हे दोघं एकत्र येणार. शब्बाश काव्या शब्बास, असं म्हणून ती पार्थला तो व्हिडिओ सेंड करते. आणि मग इकडे हा पार्थ मात्र घोरत पडलेला असतो आणि त्याच्या घोरण्याने मात्र जीवाला काही झोप येत नाही. आणि जीवा म्हणतो की कसला घोरतो हा माणूस, ह्याच्यापेक्षा ते जिशिबीचा आवाज परवडला आणि त्यापेक्षा त्याची नंदिनीची कटकट परवडली, पण हा कसला डेंजर घोरतोय असं म्हणतो आणि पाण्याच्या ग्लासला हात लावतो पाणी पिण्यासाठी, परंतु ग्लासमध्ये पाणी नसतं आणि तो म्हणतो की अरे आता इथं नंदिनी असती तर स्वतःहून मला उठूनही दिलं नसतं आणि तिनं माझ्यासाठी पाणी घेऊन आली असती. मग परत स्वतःच विचार करतो की मी का विचार करतोय नंदिनीचा, जीवा शांत बस, फटके देईन नाही तरी मी तुला, असं जीवा स्वतःलाच बोलतो आणि तो पाणी आणण्यासाठी किचनमध्ये निघून जातो. अगदी त्याच टायमाला नंदिनी देखील किचनमध्ये पाण्याची बॉटल भरत असते आणि त्याच टायमिंगला जीवा हा तिथे येतो. जीवा लगेच मनात म्हणतो की हिला पण आत्ताच किचनमध्ये यायचं होतं, हिला पण आत्ताच तहान लागली होती का. यावर नंदिनी मनातच विचार करते की आम्हा दोघांनाही एकत्रच तहान लागली, आम्ही दोघंही एकदाच किचनमध्ये आलो आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा जीवा हा फ्रीजकडे जातो पाण्याची बॉटल घेण्यासाठी. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल नाही आहे आणि मग तिने जी पाण्याची बॉटल भरलेली आहे ती जीवाजवळ द्यायला जाते. जीवा हात देखील पुढं करतो, परंतु त्याला पहिलं आठवतं की त्याच्या बाबाने त्याच्यावर आरोप केलेले असतात ते आठवतं आणि मग तो लगेच पाण्याची बॉटल नाही घेत आणि तिला म्हणतो की तुझ्याकडून मला काहीच घेण्याची इच्छा नाही, असं म्हणतो आणि जगनंच जे पाणी आहे तो पितो आणि तसाच निघून जातो. त्यावरती लगेच त्याच्या मागे जाते, त्याचा हात पकडते आणि तो हात देखील झिडकारतो आणि परत पुढे जातो. मग ती लगेच तिच्या मोबाईलमध्ये का रे दुरावा का रे आबोला हे सॉन्ग लावते आणि मग तो तेवढा थांबतो. मग ही त्याच्याजवळ जाते, कानाला हात लावते आणि सॉरी बोलते त्याला. त्यावर तो तिच्या हात खाली करतो आणि परत जायला निघतो. तेव्हा तिची ओढणी त्याच्या वॉचमध्ये अडकते आणि मग तो थांबतो. परत ती अडकलेली ओढणी काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती मानेनं नको काढू असं त्याला सांगते आणि ती अजून जास्त ओढणी त्याच्या हाताला गुंडाळते आणि त्याचा हात जो आहे तो तिच्या मानेजवळ आणते आणि मग तेवढ्या आता दुसरीकडे मात्र रम्या ही कागदी फुलांना कलर देत असते. त्यावेळेस तिची मम्मा वसुंधरा म्हणते की अगं आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे आणि तू काय आज कागदी फुलांना कलर करत बसली आहेस, रिअलमधले भरपूर फुलं तुला आज मिळतील. त्यावरती म्हणते की मिळतीलही आणि संध्याकाळपर्यंत सुकून जातील, परंतु हे मी जे बनवलेलं माझं कागदी फुल आहे हे सुकणार नाही, ते माझ्यासारखंच टिकून राहील, असं म्हणते. मग तिच्या आई म्हणते काय मग आज तू पार्थला हे गुलाबाचं फूल देणार का. यावरती म्हणते पार्थला हो देईल की, पण आत्ताच नाही.
त्या असं म्हटल्यानंतर तिच्याकडून तो रेड कलर जो आहे तो देत असते. ती सांडतो आणि ती लगेच म्हणते की आई असं हातावर घेते आणि कलरला थोडंसं हात घाण करते कलरमध्ये. त्यावेळेस तिची आई म्हणते की अगं तू कलर हाताने का भरतेस, थांब मी आशाला बोलवते. आणि आशाला आवाज देते. तेवढ्यात लगेच रम्यामध्ये थांब अगं आई, मला ना आजकाल हे रेड कलरचं खूप अट्रॅक्शन वाटायला लागते, आकर्षण वाटायला लागले. त्यावर लगेच तिची आई म्हणते काय अगं रम्या काय झाले तुला, तू अशी का वागतीस. त्यावेळेस ती म्हणते आता हे काही गरजेचं आहे का, याचं काही कारण आहे का, नाही ना. आता काय आहे, काव्या, मेन कारण म्हणजे काव्या, ती आज पार्थकडून काहीही घेणार नाही, याची खातरदारी मी घेईल. तिला आज पार्थकडून काहीही मी घेऊ देणार नाही असं ती म्हणते. यावर तिची आई म्हणते की रम्या आपण दोघींनी पाहिलंय ना की पार्थ हा तिला उचलून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेलाय. तर ती म्हणते हां ते झालं गेलं, पण आता आज नाही म्हणले. आज मी रम्याचं सर्व रंग आज मी त्यांना दाखवणार. ट्रेलर, टीजर आणि मूव्हीजसुद्धा एक एक करून सर्व काही मी या लोकांना दाखवणार असं रम्या तिच्या आईला सांगत असते. आणि रम्या म्हणते की रम्याला सगळ्यांनी हलक्यात घेतलं ना, आता कळेल ही रम्या काय चीज आहे असं रम्या ही तिच्या आईला बोलते. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या ही पार्थ आणि काव्याची व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करून देणार आहे की नाही, हे दोघे मिलन कॅफेला मिळणार आहेत का नाही, किंवा हे दोघे म्हणजे काव्या आणि पार्थ हे जीवानंदिनीला एकत्र आणणार आहेत की नाही, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पुढचा एपिसोड नक्की बघा आणि दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.